आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। आडगाव लाशिना येथील राज्यमार्ग 249 पासून ते आडगाव लाशिना मार्ग 11 मिळणार ग्रामीण मार्ग 23 रस्त्याचे बोगस काम असून आडगाव लाशिना येथील ग्रामस्थ जनतेला या रोड अभावी शाळेतील मुलांना व पूर्णेत येथील हॉस्पिटल किंवा बाजारपेठेत जायचे असेल तर तारेवरची कसरत करावी लागत आहे। गावकऱ्यांना चिखलात पाय घसरून पडत आहेत। शाळेतील जाणाऱ्या मुलांचे कपडे पाय घसरून पडल्याने चिखलात भरत आहे, तर मोटरसायकलवर व इतर वाहनांवर ये-जा करणाऱ्यांना गाडी स्लिप होत आहे, हातपाय मोडत आहेत व रस्त्याचे काम लवकरात लवकर चांगल्या दर्जाचे काम करून द्या। या रस्त्याचे बजेट व एस्टिमेट झालेले असून हा रस्ता थातुरमातुर करून इंजिनियर व गुत्तेदार यांनी मिळून बिल उचलून घेतले असा आडगाव लासना ग्रामस्थ गावकरी मंडळीने आरोप केलेला आहे। या उपोषणकर्त्यांनी दिलेल्या निवेदनावर आडगाव लाशिना येथील समस्त ग्रामस्थ रवींद्र लक्ष्मण वैद्य, भुजंग बळीराम, अंबादास भोरे, शिवचरण दामोदर, सखाराम पांचाळ, मधुकर भोर, नितीन भुरे, विशाल साखरे, बालाजी वैद्य, भाऊराव सोनोने, मारुती भोसले, गंगाधर भुरे, मधुर सोनोने, मारुतीसह शेकडो गावकरी मंडळांच्या स्वाक्षऱ्या होत्या। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। आमचा 200 राज्य महामार्ग 249 आडगाव लाशिना प्राथमिक जिल्हा मार्ग 11ला जो ग्रामीण मार्ग 23 आहे त्याचे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम आणि बोगस आणि अपूर्ण काम झालेले आहे। त्यामुळे आमची मागणी प्रमुख अशी आहे, काम आम्हाला व्यवस्थित एस्टिमेटनुसार करून देणे आणि जे कोणी MB वगैरे जे कोणी केलेली असेल त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करा। आता सध्या रस्ता वाहतुकीस बंद आहे आणि अयोग्य आहे। कोण्याही माणसाला, व्यक्तीला किंवा लहान लेकरांना शाळेत जाण्यासाठी सर्व महिलांना आज चप्पल काढून एका असं साईडनं जाणं लागतं। पूर्ण गावाची मागणी माझी, मी वैयक्तिक नाही, संपूर्ण आडगाव लाशिना यांच्या वतीनं समस्त गावकरी मंडळीच्या वतीने उपोषण आहे। आडगाव लाशिनाचा जे मेन रस्ता आहे एस्टिमेटमध्ये 553 मीटरचा रस्ता आहे आणि 12 फुटाची रुंदी आहे, पण प्रत्यक्षात हा 100 मीटर रस्ता केला आहे आणि तो बी फक्त हिरीवरले मोठमोठाले दगड टाकलेत, त्यावर मुरुम सुद्धा टाकला नाही। त्यामुळं सायकलला, मोटरसायकलला कुठल्याही प्रकारचं जाता येणार आणि खूप त्रास होत आहे। एस्टिमेट हे 22 लाखाचं आहे, 17 लाख रुपये कामाचे आहेत, 5 लाख रुपये जवळपास हे GST रॉयल्टी आहे आणि एवढ्यात असून 1 लाख रुपयाचं सुद्धा मटेरियल टाकण्यात आलं नाही। गुत्तेदारांना बांगर साहेब त्याचे विन्नर आहेत, बांगर साहेबांनी त्याची MB सुद्धा रेकॉर्ड केली। गुत्तेदार म्हणतो याच्यापुढे माझं काम होत नाही आणि त्याच्यावर मटेरियल सुद्धा कुठल्या प्रकारचे टाकीत नाहीत आणि याच्यामध्ये टोटल भ्रष्टाचार झालेला आहे आणि समोरचं 100 मीटर सोडून 453 मीटरला तर काहीच हात लावला नाही आणि कामसुद्धा केलं नाही। यामुळं गावातल्या महिलेला, गावातील शाळेच्या विद्यार्थ्याला बरेच विद्यार्थी पडलेत, स्वतः माझी सुद्धा मोटरसायकल पडलेली आहे। त्या ठिकाणी गावातले 25 तरुण मुलीसुद्धा पडल्यात शाळेला येते वेळेस, सायकली येते, एवढा त्रास झाला की डोक्याच्या बाहेर झाला आणि यायला कुठल्याही प्रकारचं देणे घेणं नाही, या सरकारला बी न्यायला बी, आणि कोणत्याही कामात असाच भ्रष्टाचार होतो। मी कलेक्टर ऑफिसला शिवला सुद्धा 26 तारखेच्या उपोषणाचा इशारा मी स्वतः दिलेला आहे। हे जे गावातला रस्ता आहे तातडीने लवकरात लवकर करणे हे महत्त्वाचं आहे आणि जर का हे रस्ता नाही झाला तर काय हा जीवितहानी सुद्धा होऊ शकते। एवढा त्रास जनतेला आहे तसंच शाळेतकरी विद्यार्थ्याला सुद्धा आहे।